भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय असल्याने येथे प्रत्येक ऋतू, तिथी आणि मानवी भावना यांच्याशी जोडलेले सण आहेत. काही सण विज्ञानावर आधारित, काही निसर्गाशी सुसंगत, तर काही सण स्त्री पुरुषांच्या प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी रचले गेले आहेत. त्यातच एक अतिशय भावनिक, श्रद्धेचा आणि पतिव्रतेच्या पवित्रतेचा सण म्हणजे वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पूजन. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया पूर्ण सौभाग्यवतीच्या स्वरूपात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. त्या झाडाला पवित्र धागा गुंडाळून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावं यासाठी सावित्री सत्यवान यांच्या दिव्य प्रेमाची आठवण करत उपवास, व्रत आणि पूजन करतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. वडाच्या झाडाला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं जात असल्याने गावागावात सुवासिनी महिला भक्तिभावाने वडाच्या झाडाची पूजा करतात. शेवगाव तालुक्याच्या गावागावात वडाच्या झाडाभोवती पूजन करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. श्री गणेशाय नमः. आज वटपौर्णिमा या दिवशी वटविश्वास अटलनिज धर्मा, वट हे जे काही वटवृक्ष आहे याला विश्वासाचं प्रतीक या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. भगवान शिवाचा वास या ठिकाणी असतो. वटसावित्रीच्या दिवशी महिला आपल्या पतीला सौभाग्य, आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून हे व्रत मोठ्या उत्साहाने करतात. आजच्या दिवशी सावित्रीला सत्यवानाचं यमाकडून त्यांनी आपल्या पतीचे प्राण परत आणले होते आणि त्यामुळे हा इतिहास असल्यामुळे महिला हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मोठ्या उत्साहाने करतात. कारण शास्त्रामध्ये महिलांचं सगळं काही ऐश्वर्य असलं तर पतीला सौभाग्य असं मानलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात जो आनंद असतो तो पतीमुळेच असतो. त्यामुळे 1 वर्षामध्ये हे व्रत करून जन्मोजन्मी आपलं सौभाग्य त्या ठिकाणी ते वृद्धिंगत करतात आणि वटसावित्रीच्या व्रतामुळे सौभाग्य, पतीला दीर्घायुष्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून दरवर्षी या ठिकाणी वटपौर्णिमा या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असा या व्रताचा महिमा आहे.